संतत्वाने वारंवार एक आणि एक सांगितलं की बाबांनो, साधुत्वाने जे जे आजपर्यंत कथित केलेले ते मात्र कधी लटिक होणार नाही, ते मात्र कधी खोटं ठरणार नाही. म्हणून काहो महाराज, एक तरी उपाय आमच्या जीवनामध्ये असा पाहिजे की जे आमच्या जीवनामध्ये संतत्वाचं बोलणं आम्हाला कळालं पाहिजे, ते आमच्या जीवनामध्ये सत्य ठरेल, लटिका ठरणार नाही. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये त्या ठिकाणी सांगून जातात. कारण पहा, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला एक प्रश्न असेल की महाराज, आम्ही भरपूर मेहनत घेतो पण आमच्या घरात लक्ष्मी टिकत. मी बोलण्याच्या आधीच तुमचं उत्तर आहे, टिकत नाही. मग असं कुणाला वाटतं की महाराज आमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी, असं कुणाला वाटतं की प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी. पण तुमचा आणि माझा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला वाटतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी, पण संतांच्या बोलण्यावर आपला विश्वास नाही. त्यांचं बोलणं मुळात लटिक नाहीये, त्यांचं बोलणं हे त्रिकालवादी सत्य आहे, पण आपण ते मात्र कधी सत्य मानत नाही. हरिपाठामध्ये ज्ञानोबराय सांगतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. बरं, आता मला खरं सांगा, ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे हे लटिक आहे का हो? याला लटिक, याला खोटं म्हणता येईल का? नाही, याला खोटं म्हणताच येणार नाही. कारण ही संतांची वाणी आहे. ज्ञानोबराय तुम्हाला मला सगळ्यांना सांगतायत, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेम करणारा जो सातत्याने व्यक्ती आहे त्याच्या जवळ कोण आहे? लक्ष्मीचा वल्लभ आहे, लक्ष्मीचा मालक आहे, स्वतः नारायण आहे. आणि नारायण ज्या ठिकाणी आहे तिथे नारायणाच्या सेवेमध्ये कोण आहे महाराज? सांगा ना, कोण आहे नारायणाच्या सेवेत? जर नारायणाच्या सेवेमध्ये पायाजवळ चरणाजवळ सेवा करण्यासाठी लक्ष्मी बसलेली आहे, त्या नारायणाची सेवा जर तुम्ही आपण नित्य आपल्या जीवनामध्ये केली, नित्य नेम जर आपल्या जीवनामध्ये धारण केला, तर खरं सांगा, तुमच्या घरी फक्त लक्ष्मी नाही तर लक्ष्मी सहित नारायण आणि नारायणा सहित लक्ष्मी तुमच्या ठिकाणी त्या ठिकाणी घरी राहील. रिद्धी सिद्धी तुमच्या घरी पाणी भरतील. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण संतांचं जे बोलणं आहे ते लटिक नसताना सुद्धा आपल्या त्याच्यावर विश्वास सहजासहजी बसत नाही. असंच एका कीर्तनामधून सांगितलं आणि त्या मारवाड्याला हे उदाहरण समजलं आणि त्याने सांगितलं की महाराज, मी माझ्या जीवनामध्ये व्यापार व्यवसाय करणारा माणूस आहे. संतांनी सांगितलंय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मलाही वाटतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी, पण तुम्ही सांगितलं, ज्ञानोबराय म्हणतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. मग मी त्या दुर्लभ प्राण्यांमध्ये नाही, मी असा प्राणी आहे की माझ्या जीवनात कधी नित्यनेम घडत नाही. मग मला सांगा, मी जर ज्ञानोबरायांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला तर माझ्या घरी खरोखर लक्ष्मीची प्राप्ती होईल का? हो महाराज, होईल ना. मग मलाही काहीतरी नित्यनेम सांगा. मी त्यांना नित्यनेम सांगितला की रोज कमीत कमी तुम्ही हरिपाठ केला पाहिजे. ते म्हटले, महाराज सकाळी 7 वाजता दुकानात जातो, रात्री 11 वाजता घरी येतो, माझ्याकडून नित्यनेमात हरिपाठ होणार नाही. मग मी म्हटलं, तुम्ही एकादशीला कीर्तन श्रवण करा, तोही होणार नाही. महाराज, नित्यनेम म्हणजे नित्य, रोज. मग असा कोणता तरी एक छोटासा नित्यनेम. म्हटलं, एकच करा. गावामध्ये प्रत्येक मारुतीचं देऊळ असतं, सकाळी उठले, अंगावर पाणी घेतलं की मारुतीच्या देवळात जा, दर्शन घ्या आणि मग कामाला सुरुवात करा. एवढा नित्यनेम बांधा. ते म्हटले, महाराज माझं दुकान गावाच्या या दिशेला आहे आणि मारुतीचं देऊळ त्या दिशेला आहे, माझं तेवढं सुद्धा जमणार नाही. मग म्हटलं, तुम्हीच काहीतरी सुचवा. त्याने सांगितलं, माझ्या घरासमोर एक कुंभार दादा राहतात आणि तो कुंभार दादा वारकरी आहे, कपाळाला गंध लावतो आणि ज्या वेळेला मी माझ्या घरामधून बाहेर दुकानात जायला निघतो त्याच वेळेला घरातून बाहेर तो मंदिरात जायला निघतो. जर मी त्याचा चेहरा बघून दर्शन घेतलं तर? म्हटलं, काही का असेना, आधी माणसाच्या पुण्यपुरुषाचं दर्शन घेण्याची तर सुरुवात कर, नंतर परमार्थाला काही हरकत नाही. म्हणून मी त्याला सांगितलं, म्हटलं सुरुवातीला तुम्हाला सवय लागण्यासाठी तुम्ही हा नित्यनेम करायला सुरुवात करा. आता रोज सकाळ झाल्याच्या नंतर तो कुंभार दादा कपाळाला गंध वगैरे करून घरातली देवपूजा करून मंदिरात जाण्यासाठी बाहेर निघायचा आणि या मारवाडी स्नान केल्यानंतर दुकानात जायला बाहेर निघायचा आणि नित्य त्या कुंभाराला पाहिल्यानंतर दर्शन घ्यायचा. बस झाला आपला नित्यनेम आणि दुकानात निघायचा. 2 महिने झाले, 4 महिने झाले, फक्त 6 महिने झाले आणि 6 महिन्यानंतर एकदा प्रसंग असा घडला की कुंभार दादाचं त्या ठिकाणी स्नान वगैरे होऊन तो त्याच्या वेळेवर बाहेर पडला खरा, पण मडकी घडवण्यासाठी त्याची माती संपल्या कारणाने त्याने खांद्यावर कुदळी घेतली आणि गावाच्या बाहेर पडका वाडा
वाडा ज्या मालकाचा होता त्या मालकाने सांगितलं, आमचा वाडा बऱ्याच वर्षापासून पडित आहे, तुम्हाला माती लागेल तर तिथली माती घ्या. म्हणून तो कुंभार त्या वाड्यामध्ये माती घेण्यासाठी गेला. आणि इकडे मात्र मारवाडी दादाला आज 2 मिनिटं बाहेर यायला उशीर झाला. म्हणून त्याने पायरीवरच त्या ठिकाणी पाहिलं की आपल्याला कुंभार दादा दिसत नाही, दुकानात जायला उशीर होतोय. म्हणून त्याने आवाज दिला, अहो वहिनी, तुमचे मालक दिसत नाहीत. म्हटले ते आत्ताच त्या ठिकाणी गावाच्या बाहेर माती घेण्यासाठी एका वाड्यामध्ये गेलेले आहेत. म्हणून काही काम होतं का? नाही नाही, आता त्याचा नित्यनेम तो त्या वहिनीनं बरं त्या का सांगावा. म्हणून त्याने विचारलं, कोणत्या दिशेला गेलेत? म्हणे या दिशेने गावाच्या बाहेर जो पडका वाडा आहे त्या ठिकाणी माती घेण्यासाठी गेलेत. आता नेमकं गुरुवारचा दिवस होता, गावातला बाजार होता आणि दुकान उघडायला उशीर झालाय, खेड्यापाड्यावरची लोक आलेली असतील. म्हणून मारवाडी मोठ्या घाईघाईमध्ये झपाझप पावलं टाकत त्या ठिकाणी कुंभाराचा शोध घ्यायला निघाला. इकडे तोपर्यंत कुंभाराचा जो माती घेण्यासाठी जो खड्डा खोदायचा होता तो आता गुडघ्यापर्यंत आलेला, कमरेपर्यंत आलेला. आणि खोदत असताना तो एक एक पाटी माती घ्यायचा, वरती टाकायचा. तेवढ्यात धावत शोधत मारवाडी तिथपर्यंत पोहोचला. आणि मारवाड्याला फक्त एकच डोक्यात की येनकेन प्रकारे कुंभाराचं दर्शन व्हावं, मी त्याला पाहावं आणि माझ्या दुकानाकडे निघावं. आता प्रकार असा झाला, कुदळी मारता मारता कुंभाराची कुदळी एका घड्यात अटकली. कुंभाराने ती कुदळी बाजूला केली तर सोन्याच्या मोहरांनी भरलेली घागर त्याला त्या ठिकाणी सापडली. जर आपल्याला धन सापडलं किंवा कोणतीही वस्तू सापडली, माणूस पहिले आजूबाजूला पाहिल्याशिवाय राहत नाही. अहो साधी 10 रुपयाची नोट सापडली तरी तो पहिले पाय ठेवून घेतो, आजूबाजूला पाहतो, हळूचकन हात खाली करतो आणि नोट उचलून खिशात टाकतो, पण शेजारच्याला समजू देत नाही. आता कुंभाराला त्या खड्ड्यामध्ये सोन्याचा घडा सापडलेला आहे. त्या सोन्याच्या घड्यामधून धन घेण्यासाठी कुंभाराने त्या पाटीला बाजूला ठेवलं. समोर पाहिलं, कोणीच नाही. डाव्या हाताला पाहिलं, कोणीच नाही. उजव्या हाताला पाहिलं, कोणीच नाही. नेमकं आपल्या मागे कोणी आहे का हे पाहण्यासाठी त्याचा मान फिरवण्याची एक वेळ आणि मारवाडी दादाची त्याला पाहण्याची एक वेळ. आता इथे जे लोक बसलेत, इथं कुंभार दादा आहे आणि इथं मारवाडी दादा आहे. मारवाडी दादाचं त्याची नजरानजर झाल्यानंतर मारवाडी दादा एवढंच म्हटले, बस मी पाहिलं, मी चाललो, मी पाहिलं, मी चाललो. आणि आता कुंभाराला घाम फुटला की याने आपल्याला पाहिलंय म्हणजे आता हे धन आपल्यालाही नाही आणि यालाही नाही. गावभर हा बातमी पिटेल, काही मजा नाही. कुंभाराने डोक्यावरचं बांधलेला रुमाल जसा तसा घडावर फेकला, खड्ड्यामधून बाहेर निघाला. तो मारवाडीच्या मागे धावतोय, मारवाडी पुढे धावतोय, तो मारवाडीच्या मागे धावतोय. ओ मारवाडी दादा थांबा ना. नाही नाही, मला दुकान उघडायला उशीर होतोय, मी पाहिलं, मी चाललो. ओ मारवाडी दादा थांबा ना. नाही नाही, मला दुकान उघडायला उशीर होतोय, मी चाललो. आता कुंभाराला वाटतंय मारवाड्याने धन पाहिलं, पण मारवाड्याने काय पाहिलं? कुंभाराचा चेहरा पाहिला की तो त्याचा नित्यनेम होता. आता नीट ऐका, त्याने अजून पावलं झपाझप टाकायला सुरुवात केली. मारवाड्याचा कसून हात पकडला आणि त्याला सांगितलं, हे बाबा, पाहिलं ना तू धन, कशाला बोंबाटा? अर्ध धन तू घे, अर्ध धन मी घेतो, पण गावात कुणाला सांगू? आता तो मारवाडी ना महाराज तो, आणि धन जो रुपयासाठी दुकान गाठतोय तो धनाचं गठोड कसं सोडन महाराज? मारवाड्याने मागचा पाय मागे घेतला. पाहतात तर काय, धनाचा घडा त्या ठिकाणी आहे आणि दोघांनी ते धन उचललं आणि आपापल्या प्रपंचामध्ये श्रीमंत झाले. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, मारवाड्याने त्याच्या जीवनामध्ये फक्त एक पुण्य पुरुषाचं म्हणजे एका वारकऱ्याचं दर्शनाचा नित्यनेम फक्त 6 महिने पाळला महाराज. तरी त्याला नारायणाने लक्ष्मी त्याच्या घरामध्ये ओतप्रोत दिली. ज्ञानोबराय सांगतात, आणि तुम्हाला अडचण आहे की महाराज आमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, मग तुम्हाला ती लक्ष्मी टिकावी असं जर वाटत असेल तर ते साधू कधीही लटिक बोलत नाही. या वाक्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. लटिके वचन नाही, ते बोलतात ते त्रिकालवादी सत्य आहे. आणि महाराज ते जर लटिकही बोलत नाही आणि ते जर देहावर सुद्धा उदास असतील तर त्यांची वाणी कशी आहे आणि त्यांच्या पोटामध्ये आमचे अपकार समवण्याची जागा किती मोठी आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात मधुरावाणी
आले करा करजा आले खरा रे आले